नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जवळजवळ 5 दिवसाच्या विश्रांतीनंतर मी काल रविवारी नवा व्हिडिओ बनवला आणि या मध्यंतरीच्या आठवड्याभराचा जो घटनाक्रम होता त्याचा आढावा मी हळूहळू करत घेणार आहे, हे पण सांगून टाकलेलं आहे. पण सगळे चक्रावलेले आहेत. अगदी विरोधातले लोक असोत की बाजूचे लोक असोत मोदींच्या, सगळ्यांना नवल वाटले की असं काय झालं की मोदी सारखा माणूस वाकला. मोदी, अगदी मोदींचे विरोधक, कट्टर विरोधक, मोदींचे टीकाकार सुद्धा छाती ठोकपणे सांगत होते की धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याची गोष्टच सोडून द्या. मोदींच्या 24 वर्षाच्या इतिहासामध्ये कुठलीही आंदोलनं, कुठलीही चळवळी यांच्या दबावाखाली येऊन मोदी कधी झुकत नसतात. 2002 गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम सुरू केलं मोदींनी. तिथपासून आज 2026 पंतप्रधान आहेत मोदी देशाचे. आणि या सगळ्या कालखंडामध्ये असा क्वचितच प्रसंग किंवा घटना तुम्हाला दिसेल की जिथे मोदींनी माघार घेतली आहे, मोदी बॅकफूटवर गेले. ते चवताळून समोरच्याच्या अंगावर येत नाही. मोदींवर कोणी हल्ला केला, शाब्दिक किंवा कसलाही, तर मोदी त्याचा विरोध करण्यासाठी, प्रतिकार करण्यासाठी धावून अंगावर जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण दुसरीकडे कितीही दबाव आणि कितीही विपरीत परिस्थिती असली तरी मोदी हे आपल्या विरोधकावर चाल करून जात नाही. आणि म्हणूनच आता सुद्धा कितीही मोठं आंदोलन होत असो, तुम्हाला आठवत असेल शाहीनबाग किंवा किसान आंदोलन वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या, मोदींनी माघार घेतली नव्हती. हा कायदे मागे घेतले, पण त्याच्या पर्यायी पण एका मंत्र्याचा राजीनामा, मोदींच्या मंत्र्याचा राजीनामा, ही गोष्ट अशक्य आहे असं सगळ्यांना वाटत होतं. त्यावेळी अचानक मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आणि त्यामुळे जितके मोदींचे कट्टर समर्थक चकित झाले, तितकेच त्यांचे विरोधक देखील चकित झालेले आहेत. कमाल आहे, मोदी पीछे हट गया. आणि अर्थातच या निमित्ताने आंदोलन केलेले कॉक्रोच पार्टी नावाचे जे तरुण आणि त्यांची झुंड होती, जमाव होता, त्यांनी आनंदोत्सव केला. तर चुकीचं नाहीये, गैर लागू नाहीये. मी त्यांचं कालच कौतुक सुद्धा केलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. पण या माघारीतून मोदी काय साधू इच्छितात हे पण बघावं लागतं. कारण मोदी आणि शहा हे 2021च्या 21व्या शतकातलं भारताच्या राजकारणातलं एक नवं युग आहे. ते ज्या पद्धतीचं राजकारण करतात त्यामध्ये ते पुढे जाऊन काय करतील याचा तुम्हाला अंदाज सुद्धा येऊ देत नाही. ही त्यांची खासियत आहे. तुम्ही अमुक तमुक म्हणा की मोदींनी आणखीन काहीतरी केलेलं असेल, पण अमुक तमुक केलेलं नसेल. आता सुद्धा हे आंदोलन आणि संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी एक गोष्ट परत परत बोलली जात होती की लवकरच लोकसभेच्या, संसदेच्या अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठा फेरबदल होणार आहे. 4-4, 6-6 मंत्र्यांचे नावं माध्यमातून सांगितली जात होती की या मंत्र्यांना हटवलं जाणार आणि त्यांच्या जागी मग अमुक 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 मंत्री येऊ शकतात. ही सगळी लिस्ट येत होती. पण शेवटी अधिवेशन सुरू झालं, आंदोलन पेटलं, पण मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात कुठलाही फेरबदल केला नाही. गंमत अशी होती की त्या फेरबदलामध्ये धर्मेंद्र प्रधान यांना नक्कीच वगळलं जाणार आणि ते वगळलं गेलं तर मग आपला विजय झाला अशी घोषणा कॉक्रोच जनता पार्टी करू शकते, काँग्रेस करू शकते. ही मीडियाची अपेक्षा होती, राजकीय विश्लेषकांची अपेक्षा होती. ती फोल ठरली.
पण त्यापेक्षाही इतक्या पराकोटीला आंदोलनाचा भडका उडेपर्यंत मोदींनी कुठल्याही आपल्या विरोधकांवर किंवा आंदोलकांवर प्रति हल्ला चढवला नाही, ना शाब्दिक हल्ला चढवला, ना आपल्या हाताशी असलेली पोलीस आणि प्रशासन यंत्रणा आंदोलन मोडीत काढण्यासाठी मोदींनी वापरली नाही. बाकीचे सगळे आजपर्यंतचे राज्यकर्ते बघा तुम्ही, त्यांनी पोलीस बळाचा नको तितका निर्दयपणे वापर केलेला आहे. या देशात मोदी सरकार हे असं सरकार आहे की ते आपल्या विरोधातल्या आंदोलनाला चिरडून टाकत नाही, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष सुद्धा करतात. ही वस्तुस्थिती आहे. किसान आंदोलन असो, शाहीनबागचं आंदोलन असो किंवा इतर कुठची, त्यामध्ये कायदा मोडला गेला, पण प्रशासनाची जी प्रचंड ताकद असते ती वापरून हे चिरडलं नाही. अगदी किसान आंदोलनाच्या काळात लाल किल्ल्यावर त्या निहंग आणि काय असतील त्यांनी पोलिसांवर हल्ले चढवले होते. 100 पेक्षा अधिक पोलीस जबरदस्त जखमी झाले, पण कुठेही गोळीबार झाला नाही. मात्र खोटे नाटा प्रचार करणारे जे पत्रकार आहेत, दादांत खोटारडे पत्रकार आहेत, राजदीप सरदेसाई सारखे पत्रकार आहेत, त्यांनी पोलिसांच्या गोळीबारात एक ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी ठार झाला अशी खोटी बातमी दिली आणि लाजे काजेस्तव इंडिया टुडे सारख्या नामवंत वृत्तवाहिनीला आणि मीडिया हाऊसला राजदीप सरदेसाईला 15 दिवस ऑफ एअर करावं लागलं, चॅनेलच्या पडद्यावरून बाजूला करावं लागलं. सांगायचा मुद्दा असा की मोदींचा जो काय स्वभाव, त्यांचे टीकाकार, त्यांचे विरोधक ओळखतात, त्यांच्या आधारावर मोदींचे विरोधक सुद्धा चकित झालेत की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा अचानक घेतला कसा. कारण त्यांचा अंदाज तो होता की काही झालं, संसदेत धुमाकूळ होईल, रस्त्यावर आंदोलन होईल, पेटवा पेटवी होईल, पण मोदी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेणार नाही. कारण मोदींनी आता धर्मेंद्र प्रधान हा प्रतिष्ठेचा विषय केलेला. पण इथेच तर गंमत असते, मोदी हा वेगळा राजकारणी आहे आणि म्हणूनच आपल्याला जे उद्दिष्ट गाठायचं आहे ते उद्दिष्ट गाठण्यामध्ये आपला अहंकार अडवा येत असेल तर त्या अहंकाराला, अभिमानाला मोदी गुंडाळून ठेवतात. आणि त्यामुळे परिस्थिती अशी होती की आंदोलनातली हवा गेली पाहिजे, त्याच वेळेला आपल्या विरोधामध्ये जी कमालीची एकजूट होताना विरोधकांची दिसते त्याच्यामध्ये सुद्धा बिखराव आला पाहिजे, विस्कटले पण आलं पाहिजे, असे अनेक मुद्दे डोळ्यासमोर ठेवून मोदी त्या आंदोलनाकडे आणि विरोधाकडे बघत होते. त्यामुळे वांगचुकला बाजूला करून त्याचं पहिलं उपोषण सोडवण्यात आलं. मग धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन जंतर मंतरच्या आंदोलनातली हवा काढून घेण्यात आली आणि आता त्यांचे जे कट्टर विरोधक आहेत, मोदीचा द्वेष करणारे लोक आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासारखी आहे. राकेश टिक्केत नावाचा एक शेतकरी नेता आहे, तो स्वतःला शेतकरी नेता म्हणतो, पण त्याला शेतकरी सुद्धा विचारत नाही. हा ठराविक त्याचे भडबुंजे आहेत, ती गँग गोळा करून आंदोलनाचं नाटक राकेश टिक्केत करत असतो. त्या राकेश टिक्केत सारखा मोदी विरोधक जी प्रतिक्रिया देतो ती म्हणूनच मला सगळ्यात महत्वाची वाटते. राकेश टिक्केतने आपली प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे कि मोदी झुका वगैरह कुछ भी नहीं है, इतनी आसानी से तो मोदी झुकने वाला नहीं है. मतलब साफ है कि अगर मोदी ने प्रधान का इस्तीफा दे दिया है, ले लिया है, तो उसके दिमाग में और बड़ा कुछ खेल चल रहा है. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे मित्र. मोदीचे कट्टर शत्रू जे म्हणतात ते सुद्धा आशंकित आहेत की मोदीने इतकी सहज माघार घेतली.
मोदी इतक्या दबावाखाली आला, तो अभिजित दिपके पण म्हणाला दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, पण त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पावसाळे बघितलेला राकेश टिक्केत म्हणतो की मोदी इसके पीछे कुछ खेल करने वाला है. एका बाजूला मोदींचे कट्टर समर्थक माझ्यासारखे आहेत, भरपूर आहेत, देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. ते सुद्धा चकित झालेत की मोदींचं अवसान गळालं की काय, मोदी बॅकफूटवर गेले. एवढं सगळं तापू देण्यात आलं आणि मग धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला. मग तो राजीनामा आधी का घेतला नव्हता असा प्रश्न मोदी भक्तांना सुद्धा पडलेला आहे. जर तुम्ही राजीनामाच घेणार होता तर मग 20-25 दिवस लावले कशाला? पहिल्याच दिवशी काढायचा होता राजीनामा आणि आंदोलन संपवायचं होतं. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची, वन डे क्रिकेटची मॅच असते ना, त्याच्या पहिल्या 4-5 ओव्हरमध्ये 2 किंवा 3-4 रेटने सुद्धा रन्स होत नाही. कारण त्यावेळेला रन्स महत्वाचे नसतात, विकेट टिकून ठेवणं आवश्यक असतं. आणि शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये बॉलिंग फोडताना विकेट पडल्या फटाफट तरी चालतील, पण 10-12, 15-15च्या रेटने रन्स निघाले पाहिजेत. म्हणून शेवटच्या 5 ओव्हरसाठी 8 ओव्हरसाठी विकेट टिकवून ठेवणं हे पहिल्या 10, 15, 20 ओव्हरमध्ये महत्वाचं असतं. आणि म्हणूनच पहिल्या दिवशी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला असता तर आंदोलन आटोपलं नसतं, ते पसरत पसरत भडकत गेलं असतं. आणि म्हणून कुठच्या वेळेला नेपोलियनचं एक वचन मी वाचलेलं आठवतं. नेपोलियन म्हणतो की कधी अंगावर लांडग्याचं कातडं पांघरायचं आणि कधी अंगावर कोल्ह्याचं कातडं पांघरायचं हे मला कळतं, म्हणून मी लढाया जिंकतो. हे कोणाचं आहे? नेपोलियन बोनापार्ट, ज्याला जगातला एक महान सेनापती मानला जातो, त्याचं हे वचन आहे की केव्हा कुठच्या भूमिका घ्यायच्या, केव्हा लांडगा म्हणजे शिकारी व्हायचं आणि केव्हा जीवाला जपून जगणारा कोल्हा व्हायचं हे मला कळतं. प्रत्येक वेळेला आपण शिकारी आहोत, श्वापन आहोत म्हणून समोरच्यावर हल्ले करायचे याची गरज नसते, असं नेपोलियन म्हणतो, जो सर्वाधिक यशस्वी सेनापती मानला गेलेला. हे मी आज तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की मला राकेश टिक्केत खूप आवडला, की निदान त्याचं डोकं ठिकाणावर आहे. त्याला कळतंय की मोदी इतका सहज तर शरण येणं आणि राजीनामा घेणं शक्य नाही. जर त्यांनी घेतला याचा अर्थच त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं साध्य करून घेण्याचं गणित त्यांनी ठरवलेलं आहे. मलाही वाटतं, पण याविषयीचा खुलासा मी हळूहळू करत जाणार आहे, एका फटक्यात नाही करता येत. तुम्हाला सगळी परिस्थिती समजली पाहिजे. आपल्याकडे मराठीमध्ये एक उक्ती आहे, म्हण आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. हरी म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार. विष्णूचा अवतार म्हणजे सर्वश्रेष्ठ भगवंत ईश्वर, पण तो देखील अडलेला असतो, तेव्हा त्याला गाढवाचेही पाय धरावे लागतात आपली गोष्ट साध्य करून घेण्यासाठी. मोदी विष्णूपेक्षा मोठा नाहीये. त्यामुळे आज मोदींना काय साध्य करायचंय हे फक्त मोदींना माहिती आहे, आणि म्हणूनच त्या दृष्टीने मोदींच्या हालचाली चालू आहेत. आणि त्याचा अंदाज त्यांचा कडवा टीकाकार किंवा विरोधक राकेश टिक्के सांगतो. आता लक्षात घ्या, हे जे काही झालंय गेल्या काही दिवसात, त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान आणि एनईटीची परीक्षा पेपर फुटी याविषयी 2 गट तयार झाले. एका बाजूला राहुल गांधी आणि विरोधी पक्ष किंवा फक्त राहुल गांधी, आणि दुसऱ्या बाजूला कॉक्रोच जनता पार्टी आणि बाकीचे विरोधी पक्ष. आता हे आंदोलन जंतर मंतरवर संपत असताना पंजाब मधल्या परीक्षा पेपर फुटीचा विषय पडद्यावर आला. आता त्याविरुद्ध आंदोलन कोण करणार असं विचारल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते वगैरे पळून गेले. गाडी
बसलेले, आणि त्यांना हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी गाडीची काच चढवली आणि निघून गेले. कारण त्यांनाही लक्षात आलंय की जे झालं होतं ते आपल्याला आवडणारं नव्हतं. अंदर की बात यह है की वांगचूक असो किंवा दीपकेचे सहकारी असो, या सगळ्यांना हे आंदोलन आपल्या हातून निसटणार या भीतीने पछाडलेलं होतं. आणि म्हणूनच जितक्या लवकर जंतर मंतरचं आंदोलन आवरता येईल आणि त्यासाठी आम्ही जिंकलो हे दाखवावं लागेल, हेच तो कोण सौरभ दास वगैरे आहेत, राका आहेत, यांनी सरकारला सांगितले. आणि सरकारने धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन या लोकांना विजय झालेला दाखवून पांगवायचे हे पाऊल उचलले. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा ही त्या मंत्र्याला झालेली शिक्षा नाहीये, ही एक प्रकारे आंदोलकांना उजळ माथ्याने काढता पाय घेण्यासाठी दिलेली पळवाट आहे. आणि त्याची मीमांसा मी पुढल्या काही व्हिडिओ मधून करणार आहे. अचानक सगळं घडलेलं नाही, एक सिच्युएशन निर्माण केली जाते. मी नेहमी एक उदाहरण सांगतो, आपल्याला गळू वगैरे झालं असेल तर ते गळू हे अवघड जागी होतं, पण ते गळू फोडून निस्तरता येत नाही, ते पिकावं लागतं. ते गळू पिकलं की मग ते फोडता येतं. कधी कधी ते गळू चांगलं पिकावं आणि लवकर पिकावं म्हणून त्याला पोटी सलवलं जातं. ते आंदोलन वगैरे सारखं जे गळू असतं त्याची स्थिती वेगळी बिलकुल नाही. तिथे सुद्धा हळूहळू करत ते गळू पिकण्याची प्रतीक्षा करावी लागते. म्हणून 1 महिना हा आंदोलनाच्या धुमश्चक्रीत गेला. तुम्हाला गंमत वाटेल, एवढी चांगली प्रसिद्धी, एवढा भडका उडालेला आहे, आणि आंदोलनाचे आयोजक संयोजक जे होते ते आंदोलन आवरत नाही म्हणून घाबरले. का घाबरले? त्यांना पळवट कशाला पाहिजे होती? त्याचा खुलासा मी पुढल्या व्हिडिओत करेन. पण वरकरणी एक चित्र निर्माण करण्यात आलं की मोदी माघार घेत आहेत, हाच युवकांचा आणि तरुणांचा विजय आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा युवकांचा विजय आहे, असं चित्र निर्माण करून आधी तापलेलं वातावरण शांत करणं आवश्यक होतं. ते झालेलं आहे. आणि आता पुढच्या घडामोडी सुरू होतील. मला आवाज चांगला नाहीये, थोडी गडबड आहे, मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.